तर या सरकारचा घाम काढायची ताकद अजूनही आमच्यामध्ये. आमदार विश्वजित कदमांचा गर्भित इशारा. काँग्रेस पक्षासाठी आज संघर्षाचा काळ आहे. आपण विरोधी पक्षाच्या बाकावर आज बसतो आहोत. काँग्रेसचे आज केवळ 16 आमदार आहेत, पण जरी आम्ही 16 आमदार असलो तरी पुढच्या 5 वर्षात हे सत्तेतील सरकार महाराष्ट्राच्या जनतेबाबत चुकीचं वागलं तरी या सरकारचा घाम काढायची ताकद अजूनही आमच्यामध्ये असल्याचा गर्भित इशारा आमदार आणि माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांनी दिलेला आहे. कडेगाव तालुक्यातील वांगीमध्ये स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या लोकतीर्थ या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याच्या वर्षपूर्तीनिमित्त लोकतीर्थ या वर्षपूर्ती समारंभात डॉक्टर विश्वजित कदम बोलत होते. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, विजय वडेट्टीवार, खासदार विशाल पाटील उपस्थित होते. विश्वजित कदम यांनी म्हटले की मी पतंगराव कदम यांचा मुलगा आहे. बंटी पाटील आमचा वाघ आहे. विजय वडेट्टीवार विदर्भाचे वाघ आहेत आणि खासदार विशाल पाटील दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या विचारांवर लढत आहेत. आपला पक्ष सत्तेवर नसल्यामुळे आपली कामे होत नाहीत असा एक कार्यकर्त्यांचा सूर आहे. 1980-85 साली ज्यावेळी पतंगराव कदम उभे राहिले त्यावेळी त्यांच्यासोबत कोण होतं? त्यावेळीच तर निवडणुकीच्या वेळा पतंगराव कदम यांच्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दगडे झेलली आहेत. अशा लोकांसाठी आता मला इथून पुढे काम करायचे आहे, असे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी म्हटलेलं आहे. गेलो होतो आणि मी एका नगरपालिकेमध्ये जाण्यापूर्वी, मोठी नगरपालिका होती साहेब, वडेट्टीवार साहेब, आपण विदर्भाचे नेते आहात, आणि मला एक फोन आला माझ्या पेला की मी नगराध्यक्ष आहे आणि मी एक 500-1000 माणसं घेऊन नगरपालिकेच्या बाहेर उभा आहे, मला विश्वजित कदमांचं स्वागत करायचं. म्हटलं ठीक आहे बाबा, आपलंही नशीब चांगलं आहे, युथचा अध्यक्ष आहे, विदर्भात स्वागत होतं, घेऊ आपण स्वागत. म्हणलं नाही साहेब, तो भाजपचा आहे. म्हणलं अरे ही काय भानगड आहे? म्हणलं भाजपचा नगराध्यक्ष एवढे नगरसेवक घेऊन, माणसं घेऊन आपल्या स्वागतासाठी काय? म्हणलं भानगड आहे. मग मी त्याला म्हणलं अरे बाबा, म्हणलं मी युथचा अध्यक्ष आहे, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल, मी शहरात येतो, कशासाठी माझं तुम्ही अडचणीत आला, मलाही अडचणीत आणा. म्हणलं नाही साहेब, मी काय ऐकणार नाही, मी तुमचा ते मोठा हार बीर घेऊन फटाके 1000 माणसं, मी विदर्भात कधी पावली ठेवलं नव्हतं, युथचा अध्यक्ष झालो म्हणून महाराष्ट्र तुम्हा सगळ्यांमुळे मला पाहायला मिळाला, या लोकांमुळे महाराष्ट्र पाहायला मिळाला. आणि त्यांनी म्हणलं काय भानगड आहे? म्हणलं सर, माझ्या वडिलांना ST मध्ये पतंगरावजी कदम साहेबांनी नोकरी लावली आणि मला शिक्षण भारतीय विद्यापीठातनं मिळालं. माझ्या वडिलांना फी परवडत नव्हती, 1 रुपया सुद्धा फी न घेता मला शिक्षण. आज मी या शहराचा नगराध्यक्ष आहे, पक्ष गेला इकडे तिकडे, पण ज्या वडिलांच्या मुलांनी, ज्या वडिलांनी माझ्या वडिलांना नोकरी लावली, मला मोफत शिक्षण दिलं, त्या पोराला स्वागत करण्याकरता मी या ठिकाणी उभा आहे. ही भावना आणि हे आमच्या कुटुंबाने मिळवलं वडेट्टीवार साहेब, एवढंच मिळवलं आमच्या कुटुंबाने. आणि ह्याच्यात प्रचंड मोठा समाधान आणि आनंद हे पतंगरावजी कदम साहेबांना होता. आणि तोच आनंद आणि समाधान घेऊन भविष्य काळात आज लोकांची सेवा करण्याच्या दृष्टीने आज आम्ही काम करतोय. संघर्षाचा काळ आहे, परंतु मी नेहमी आपल्याला सांगतो, आज ठीक आहे, तुम्ही आम्ही सगळेच जण विरोधी पक्षाच्या बाक्यावर बसलेलो आहोत. इन 16 आमदार आहे, पण आम्ही 16 आमदार जरी असलो, पुढचे 5 वर्षात जर हे सरकार महाराष्ट्राच्या जनतेबाबतीत काही चुकीचं वागलं तर या सरकारचा घाम काढण्याची ताकद आमच्यामध्ये आहे, एवढं निश्चितपणे तुम्हाला आम्ही सांगतो. 16 जरी असलो तर पतंगरावजी कदम साहेबांचा मुलगा आहे, बंटी पाटील आमचा वाघ आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. DY पाटलांचा मुलगा आहे, विजय वडेट्टीवार सुद्धा विदर्भाचे आणि महाराष्ट्राचे वाघ आहेत. आम्ही लढतोय आणि आज आमचा विशाल सुद्धा दिल्लीमध्ये या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा विचार घेऊन लढतोय. आम्ही लढतोय. संघर्षातनं तुम्ही सगळ्यांनी आम्हाला संधी दिली. प्रतिकूल परिस्थिती होती. आज मी थोडंसं राजकारणावर का बोलतोय, कारण लोकांना कधी कधी थोडी अचानक भीती वाटते, काळजी वाटते. साहेब, जरा सरकार सत्तेत आहे, कामं होईना, जरा हे होईना, ते होईना. अरे 80ला कोण होतं, 85ला कोण होतं? आज मी किस्सा ऐकतो, जुने जी 70-75 वर्षाची माणसं जी इथं समोर बसली आहेत, जेव्हा कदम साहेबांसाठी ती प्रचार करत होती, त्यांनी दगडं खाल्ली आहेत, अंगावर दगडं झेलली आहेत, डोक्यावर दगडं झेलली आहेत. असे किस्से आज मी सुद्धा ऐकले की माझ्या अंगावर काटे येतात. मी तुम्हाला दगडं झेलायला सांगणार नाही, तशी संख्या ती कमी झाली आहे, पण जी आहे तेवढी जी काय संख्या आहे त्यांच्यासाठी मला काम करायचंय. जी निष्ठावंत आहे, जातीवंत आहे, प्रेमळ आहे, ज्यांना कदम साहेबांवर या ठिकाणी आमच्या कुटुंबावर प्रेम आहे की साहेबांनी एवढं केलं. विश्वजित कदम तुम्ही राबताय, पुरात काम केलं, करोनात काम केलं, या ठिकाणी दुष्काळात काम केलं, काही गोष्टींचा उल्लेख आज आमच्या आधीच्या वक्त्यांनी केला. त्याच्या ज्या लोकांना जाणे, ज्याच्यावर प्रेम आहे, त्याच्यासाठी निश्चितपणे मी अहोरात्र काम करत राहील.
मला एवढं सांगायचं आहे की सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये आम्ही सगळेजण लढतोय आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आज एक साहेबांचा विचार घेऊन दादांच्या मार्गदर्शन ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.